स्ट्रगल असतं, त्याचा भाऊ न करता मी त्याची तयारी आधी केली होती. काय आहे, वर्ष जातात तसं काळ बदलतो. बदललेल्या काळानुसार आपण स्वतः बदलणं हा त्याचा मार्ग असतो. त्याची खंत किंवा कुरकुर करत बसणं हा नाही. तर ही आयडेंटिटी एस्टॅब्लिश व्हायला मला आकाशवाणीच्या बातम्या उपयोगी पडल्या. अगदी पहिल्यांदा मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांना माझं आधी पाहिलेल्या मुलाखती असल्यामुळे ते खुश होते. त्यामुळे तुला इथे मी दादरला जागा देतो. म्हणलं सर मला नकोय. ते म्हणले ठाकरे देतोय. म्हणलं सर मला खरंच नकोय. ते म्हणले जा मग माझ्या घराच्या बाहेर. बापरे. पुण्यामध्ये जोशी अभ्यंकर हत्याकांड झाला. अच्छा, जक्कल सुतार. मी त्यांना त्यांच्या फाशीच्या आदल्या रात्री भेटलोय. कारण त्यांनीच इच्छा व्यक्त केली की गाडग्यांना मला भेटायचं आहे. बापरे. साधारण 6 ते 6.5 हजार लोकांचा माझ्याकडे अभ्यास आहे. व्यक्तींनी आजपर्यंत 6,000च्या वरती इंटरव्ह्यूज घेतले आणि खऱ्या अर्थाने जी व्यक्ती पॉडकास्ट या फील्ड मधली दादा व्यक्ती आहे, जिने पॉडकास्ट हे फील्ड सुरू केलं, अशी व्यक्ती आज आपल्या बरोबर आहे. सो सर, थँक्यू सो मच. सुरुवातीलाच जेव्हा तुमची सुरुवात होती, तुमचं स्ट्रगल होतं, सो त्याबद्दल प्लीज आम्हाला काही गोष्टी सांगा ना. स्ट्रगल असतं, त्याचा भाऊ न करता मी त्याची तयारी आधी केली होती. म्हणजे मी कॉलेजला असताना माझं आहे कॉमर्सचं शिक्षण, मी कॉस्टिंग केलेलं आहे. आणि कॉस्टिंग करत असतानाच मी कॉलेजमध्ये एकटा कधीच नसायचो. सगळ्यांशी भेटायचो, बोलायचो, गप्पा मारायचो कॉलेजच्या कट्ट्यावर. आणि त्याच वेळेला मी वर्तमानपत्रांमध्ये कॉलम लिहायचो. अच्छा. आणि वर्तमानपत्रांमध्ये कॉलम लिहित असताना त्या कॉलमच्या लिखाणाकरता मला भेटायला लागायचं. बरोबर. त्यामुळे त्या भेटण्याकरता बोलायला लागायचं. आणि मग यातनंच तुम्ही मुलाखतीकडे वळलात. म्हणजे पूर्ण वेळ करिअर करायचं हे मी कॉलेजचं साधारण एक पूर्ण झालं आणि 2 वर्ष झाली. त्यानंतर मी साधारणपणे 71 पर्यंत BMCC ला होतो, महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज. अच्छा. आणि 74 पासून मी पूर्ण वेळ काही न करता बोलणं आणि बोलकं करणं हाच पूर्ण वेळेचा व्यवसाय करायचा हे पक्क केलं. 74 पासून? 74 म्हणजे 50 वर्ष झाली डायरेक्ट. त्यावेळेला मला गंमत सांगतो, त्यावेळेला बहुतेकाने एकच प्रश्न विचारला माझ्या आसमंतातल्या, बोलण्याचे पैसे मिळतात का? म्हणलं अरे भरपूर, तुम्ही सांगण्यावर आहे. सर, मग तुम्ही 74 पासून आतापर्यंत म्हणजे जवळपास 50 वर्षाच्याही आसपास हे काम करताय, कार्यरत आहे या फील्डमध्ये. मग तुम्ही एवढा मोठा बदललेला काळ बघितलेला आहे. हो. तर त्याच्यावर तुमचं ऑब्झर्वेशन किंवा मत काय, की आता कशा पद्धतीने गोष्टी बदलतात? काय वर्ष जातात तसं काळ बदलतो. बदललेल्या काळानुसार आपण स्वतः बदलणं हा त्याचा मार्ग असतो. त्याची खंत किंवा कुरकुर करत बसणं हा नाही. पण तुम्ही जर समजा मुलाखतकार झाला नसता तर तुम्ही काय झाला असता? म्हणजे तुमची दुसरी ऑप्शन्स काय होते करिअर? प्राध्यापक झालो असतो. म्हणजे पुन्हा माणसांशी संवाद हाच भाग आहे. अच्छा. मी कुठे क्लार्क म्हणून नोकरीला नसतो लागलो. सो म्हणजे सर, तुम्ही तुमच्या स्ट्रगलिंगच्या काळामध्ये जे पुणे मुंबईला पण तुम्ही जायचा, तर त्याबद्दल सर सांगा ना. मी रोज मुंबईला जात होतो, कारण सगळं करिअर मुंबईत होतं आणि मी राहत होतो पुण्यात. त्या काळात मुंबईत करिअर होतं. ओके. तर मी पहाटे उठून सगळं आवरून मी डेक्कन क्वीननी नियमितपणे जायचो. तिथे उतरायचो, तिथे दिवसभरात कोणाकोणाच्या भेटीगाठी घ्यायचो आणि पुन्हा डेक्कन क्वीननी परत यायचो. डेक्कन क्वीनचा पास काढलेला होता, त्यामुळे डेक्कन क्वीननी जाणे आणि तसाच परत येणं हाच भाग होता. पण त्यातही माझी तयारी डेक्कन क्वीनच्या C4 या डब्यामध्ये चालायची. त्या डब्यामध्ये फर्स्ट क्लासचं मी मला परवडत नसताना पास काढला होता. तर त्यामुळे तिथे मोठमोठे लोक यायचे त्या डब्यात त्या काळात. तर त्यामुळे मग त्यांच्याशी प्रत्येकाशी वेगवेगळ्या जणांशी गप्पा मारत राहायचो. त्या बोलण्यात आपण बोलताना चुकतोय का, बोलताना नेमकं बोलतोय का, हे माझा मलाच अंदाज येत जायचा. तो मुलाखतकार म्हणून जेव्हा तुम्ही स्टेजवर किंवा कॅमेरा समोर ऍक्च्युअल काम करायचं, त्याच्या आधीची पूर्व तयारी, त्याची बेसिक काही? बेसिक नाही. समजा तुझी मुलाखत घ्यायची तर तुझ्याशी गप्पा मारण्यापेक्षा मी तुझे मित्र कोण कोण आहेत त्याची माहिती काढायचो. आणि त्या मित्रांकडनं तुझा स्वभाव, तुझ्या आवडीनिवडी याची माहिती काढून ते लक्षात ठेवायचो. म्हणजे तुला बोलकं करताना मला ते उपयोगी पडायचं. डाटा तर काय रेडीच असतो. स्वभाव रचना कळली ना तर त्यातनं तुम्हाला बोलकं करणं अधिक सोपं जातं.
ओ अच्छा. हा म्हणजे हा माणूस खुलतो कशाने, हा वैतागतो कशाने, त्याची माहिती काढली पाहिजे. बरोबर. शंतनुराव किर्लोस्करांना जर त्यांनी इतके वर्ष इंटरव्ह्यू देत होते, चेअरपर्सन किर्लोस्कर ग्रुपचे, अच्छा. त्यांना मी जर पहिलाच प्रश्न तुम्ही उद्योगात कसे आलात असं विचारलं असतं तर ते म्हणले असते दुसरं विचारा काहीतरी. बरोबर. तसं मी न विचारता त्यांच्या काढलेल्या माहितीतनं त्यांना पहिला प्रश्न विचारला, अगदी अलीकडे तुम्ही ऑपेरा कुठला पाहिला तो? कारण त्यांना ऑपेराची आवड होती. अच्छा. आणि पुढची हाईट सांगतो, असे सगळे वेगळे प्रश्न घेत घेत मी त्यांची पूर्ण मुलाखत झाल्यावर ते मला म्हणले, मला तुझा अंदाज पूर्ण आला होता बरं का, तू ज्या पद्धतीने प्रश्न विचारलास त्यामुळे. हेही किती पोचलेले होते बघा. व्यक्तिगतरित्या तुम्हाला दीर्घकाळ लक्षात राहिलेली मुलाखत कोणती? दीर्घकाळ लक्षात खरं तशा प्रत्येकच राहिले. असं मुद्दाम एक ठरवून सांगता नाही येत. त्याचं कारण आहे, प्रत्येकाचं काहीतरी वेगळा एक अँगल असतो, वेगळी एक बाजू असते. ती वेगळी बाजू लक्षात ठेवायची झाली तर सगळ्याच मुलाखती दीर्घकाळ लक्षात राहणाऱ्याच माझ्या झाल्यात. पण मुळात मुलाखत पूर्ण वेळ एखाद्या व्यक्तीची सविस्तर घेणं याची सुरुवातच माझ्यामुळे झालेली होती, मराठीत नम्रपणे सांग. हो नाही, अगदीच खरं आहे. कारण आता हे पॉडकास्ट आणि हे सगळं, त्याच्या आधी जेव्हा तुम्ही आकाशवाणीवर पण तुम्ही हे आकाशवाणीवर मी मुलाखती नव्हतो घेत. आकाशवाणीवर मी सकाळी उठून आकाशवाणी पुणे, सुधीर गाडगीळ आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत म्हणून बातम्या द्यायचो. त्याचा उपयोग काय व्हायचा, आपल्या आवाजाचा नाद आणि पट्टी बरोबर आहे ना याचा मला अंदाज नंतर ऐकताना यायचा. त्याचप्रमाणे लोकांपर्यंत माझा आवाज घरोघरी गावोगावी पोहोचत असल्यामुळे कोण हा सुधीर असं व्हायचं नाही. तर ही आयडेंटिटी एस्टॅब्लिश व्हायला मला आकाशवाणीच्या बातम्या उपयोगी पडल्या. अच्छा. सर, तुम्ही आता जो आवाजाचा नादाचा अभ्यास सांगितला त्याबद्दल थोडं गाईडलाईन. नाही, नादाचा अभ्यास म्हणजे मुद्दामून आवाज लावायचा नाही कुठलाही. आपल्याकडे काय माहिती का, अगदी नम्रपणाने सांगतो की अलीकडे निवेदिका आहेत ना नव्या, त्या उगाच एक वेगळा आवाज लावायला जातात. म्हणजे कसा, जीवनाच्या वाटेवर जेव्हा असं जाणवतं असं काही जरूर नाही रे. मी फक्त अरे आकाशवाणी पुणे, माझ्या आवाजाचा जरा जरा अधिक स्ट्रेस करणारा, भर देणारा त्याचा असा आवाज बोलायचो. आणि यातला मस्त माणूस होता, म्हणजे साधं बोलावं पण परिणामकारक बोलावं कसं, हे पु ल देशपांडे. माणसं 10 असोत किंवा 10,000, तुम्हाला सांगतो त्यांना वाटत आपल्याशी बोलतात फ्रेंडली अप्रोच. तो महत्वाचा असतो. आणि दुसरं एक सांगू का, पुण्यात राहत होतो त्यामुळे भरभरून भाषणं 4 पिढ्यातली ऐकली. त्यामुळे शब्दांचं महत्व, त्याच्यासाठी केलेला अभ्यास, आवाजाचा नाद, या सगळ्या गोष्टींचा मला अभ्यास ऐकता ऐकता, बोलता बोलता त्यातनच होत गेला. भांग्या पत्र्या सोन्या मारुती, मुरलीधराला खुन्या म्हणती, अशा सारखी चित्रविचित्र नावं असलेल्या देवदेवतांच्या देवळांमधनं आजी आजोबांच्या बरोबर जात असताना कुठे कसं कधी काय बोलावं हे शिकत गेलो. वा सर, तुम्ही मगाशी आपल्या गप्पा चालल्या तेव्हा म्हणलात की वाचन असणं खूप गरजेचं आहे. सो या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये कुठली पुस्तकं किंवा कुठलं साहित्य याचा तुम्ही अभ्यास केलात आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा झाला? अगदी खरं सांगू का, तुझ्याशी मुलाखत घ्यायची म्हटल्यानंतर तुझ्यापुरती माहिती घेऊन चालत नाही. हो. तर मी मुळात सर्व नामवंतांची चरित्र आणि आत्मचरित्र ही विकत घेऊन वाचली. माझ्याकडे 7,500 पुस्तकं विकत घेऊन वाचलेली माझ्या संग्रही आहेत. 7,500 विकत घेऊन वाचली? विकत घेऊन वाचलेली. म्हणजे त्यांनी हे माझं पुस्तक आण असं आपल्याला मुलाखतीला जाताना विचारू नये ना. ही दक्षता पुणेकर असल्यामुळे घ्यायला लागते. मी एखाद्या उद्योगपतीचं चरित्र वाचलेलं असेल तर उद्योगपतीला बोलकं करताना उद्योगपतीला अडचणी काय येऊ शकतात याचा अंदाज आधीच्या वाचलेल्या उद्योगपतीच्या चरित्रात मला येतो आणि त्या अनुषंगाने प्रश्न मांडता येतात. बरोबर आहे. आनंद कशाने मिळतो तेही त्यातनंच कळतं. बरोबर. त्यांना कुठला तरी एखादा अवॉर्ड मिळाला म्हणजे खूप आनंद होतो, अशातला भाग नाही. एखादी त्यांना ऑर्डर मिळाली म्हणजे त्यातनं आनंद होत नाही. तर त्यांना लोकांनी सन्मानाने स्वीकारलं, काय तुम्ही ग्रेट आहात हो, तर त्याचा आनंद होतो. आणि ते ग्रेट कधी म्हणतात, आपल्याकडे सहजासहजी म्हणत नाहीत. तुम्ही काम केलेलं असेल तर, हे मला चरित्रातनच कळलं ना. एक्झॅक्ट. आनंद तर ऑफकोर्स कामातनं मिळतो आपल्या, पण समाधान कधी मिळालं? एखाद्या मुलाखतीतली अशी एखादी तुमची आठवण आहे का की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की येस
मी ही मुलाखत घेतली आणि मला खूप बरं वाटतं की मी अँकर म्हणून या फील्डमध्ये आलो. आणि काय माहिती का, अभिनेत्रीची मुलाखत घेत असताना खूप नाटके होण्याची शक्यता असते, पण मी माधुरी दीक्षितच्या आयुष्यातली पहिली मुलाखत मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयाच्या मैदानावर पहिल्यांदा घेतली. अच्छा. आणि तिच्या आयुष्यातली ती पहिली मुलाखत, ती स्टार व्हॅल्यू असलेली बाई म्हणजे मुलगी. आणि मी पहिल्यांदा मुलाखत घेतोय. तिथे ती सहजतेने बोलत होती आणि आमचा संवाद खुलत होता आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता. त्यावेळेला म्हटलं वा, आपलं बरं चाललंय. म्हणजे त्या मुलाखतीनंतर तुम्हाला समाज त्या असं नाही, अशा अनेक आहेत. मी आपलं आत्ता पटकन सांगताना एक ती उल्लेख केला, पण तसा आशा भोसलेंच्या सर्व. सर तुम्ही आशा भोसलेंच्या जवळपास 29 वेळा मुलाखत केलेली आहे. सर आशा भोसलेंबद्दल काही सांगा, त्यांच्या मुलाखतीच्या अनुभवांबद्दल काही. कधीही मरगळलेला चेहरा नाही, उत्साही चेहरा. आणि कुठेही जाताना, लोकांसमोर जाताना आपण प्रेझेंटेबल असलं पाहिजे, हे त्यांनी मला शिकवलं. मला त्या काळात मुलाखत करायची म्हटल्यानंतर गुरुशर्ट वगैरे घालून जायची सवय होती. त्यामुळे गुरुशर्ट काढून टाक, अच्छा, चांगला मस्त इस्त्रीचं शर्ट, जॅकेट बिकेट घाल, त्यांनी मला सांगितलं. आणि महत्वाची दुसरी गोष्ट, आशाबाईंचं सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे आपण बारक्या गोष्टीचा भाऊ करतो. अरे काय सांगायचं बाबा, त्यावेळेला आम्हाला काय वाट लागली आमची माहितीये का. त्यामुळे हे असं रडकता कधीही सांगायचं नाहीत लोकांना. तिथे निम्मे लोक तुमच्यापासून दूर होतात. आणि याचं एक उदाहरण देतो. आमच्या एका मुलाखतीच्या वेळेला आदल्याच दिवशी त्यांच्या मुलीनं घरात आत्महत्या केली होती. तरीही जराही चेहऱ्यावर दुःखाचे भाव नव्हते. 2 मुलातला गाणं येणारा जो मुलगा होता तो अचानक गेला, तरीही कधीही त्या वैतागलेल्या नव्हत्या. तू त्यांना कधी दुर्मुखलेला चेहरा पाहिलास? कधीच. हसतमुख चेहरा. आता 92व्या वर्षापर्यंत ही मला त्यांची असेट वाटते. त्यांनी आत्ताच कुठेतरी नवीन गाण्यावर नृत्य सादर केलं 92व्या वर्षी. त्याचा आता एक रील व्हायरल झालं होतं मधल्या काळात. मला न दुर्मुखलेला चेहरा आणि प्रसन्नपणाने बरोबरच्या समोर जात जाणं, हे त्यांच्याकडनं मी शिकलेली गोष्ट आहे. सर अजून एक असाच प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात बदल घडवतील अशा कुठल्या मुलाखती तुम्ही घेतल्यात की ज्या व्हॅल्यूज किंवा ज्यांचे एक विचार तुम्ही आयुष्यभर कॅरी केले, अशा दिग्गज लोकांच्या? अशा खरं तर सगळ्यांच्याच काही ना काहीतरी आपल्याला शिकता येतच, पण तरीही ठळकपणाने अगदी तू स्पेसिफिक असं विचारतेस म्हणून सांगतो प्रकाश आमटे. अच्छा. प्रकाश आमट्यांच्या इथे गेल्यानंतर हा माणूस कुठल्याही आपल्या ज्या भागात राहतो तिथल्या अडचणींची कुरकुर करत न बसता आपल्याला सामोरा जातो. याच्यात मला फार ग्रेट वाटायचं. त्यांचे विचार तुम्हाला अजूनपर्यंत? विचार असे सगळ्यांचेच असतात. तो अगदी वैचारिक कोणी ग्रेट माणूस होता अशातला भाग नाही. कामाला ग्रेट होता, सामाजिक काम करणारा होता. बाबा आमट्यांचा मुलगा होता, हे त्याचं आणखीन एक क्वालिफिकेशन होतं. पण म्हणजे ह्याच सगळ्या गोष्टी असं नाही, पण शिकता आलं. सर या सगळ्या मुलाखतींमध्ये सगळ्यात आव्हानात्मक चॅलेंजिंग मुलाखत म्हणजे तुमची विकेट काढली किंवा समोरची व्यक्ती खूप तयारीची होती आणि तुम्हाला असं वाटलं की बाबा आपण खूपच गोंधळलोय, असं कधी आलंय का? गोंधळलो मी कधीच नाही, कारण माझी तयारी पक्की होती म्हणून. पण माझी विकेट काढली एकाने. ओके. आणि ते म्हणजे दादा कोंडके. अच्छा. दादा कोंडकेची इच्छा माझी पुरी करा मी जवळजवळ 10-15 वेळा बघितलाय. बर. कारण त्यांची शब्दरचना, उत्स्फूर्तता, म्हणजे हजरजबाबीपणा आणि उपस्थित असलेल्यांच्यावर त्यांनी केलेल्या शेरेबाजी यांनी खुलवायचे ते लोकांना. त्यामुळे आपल्याला बोलताना असं खुलवता आलं पाहिजे. एकदा मी आणि बाळ कोलटकर भरतनाट्य मंदिरामध्ये इच्छावादी पुरी करायला बसलो होतो. तर यांनी हे काहीतरी बोलायला लागल्यावर प्रेक्षकांना आवाज आला, बाळ कोलटकरांवर बोला की दुर्वांच्या जोडीवर. अच्छा. तर गोंधळ असतं ना कोणी. यांनी सांगितलं असं केलं एकदा. आणि बाळ कोलटकरांकडे बघत म्हणाले, सुंदर पोहे पातळ पातळ, खमंग तुकडे खोबरे पुष्कळ, शेंग चुरमुरे अनडाळ, या सर्वांनी विविध चवींनी असा बनविला चविष्ट चिवडा, पडते ज्यावर उडी, बांधतो ही चिवड्याची पुडी. असं. हा, तिथे त्यांनी काव्य ऑन द स्पॉट. मी साक्षी तर ना डायरेक्ट मला खाल्लं वर. तर मी कोलटकर तर खालनं उठून स्टेजवर गेले आणि त्यांना नमस्कार घातला. तर अशा बोलणाऱ्याच्या याला म्हटलं भेटायलाच पाहिजे. तर माझी बायको काही सिनेमा नाटकवाल्यांकडे जाणाऱ्यातली नव्हती. दुर्दैवानं आता नाही, पण ती पुणे विद्यापीठामध्ये शिकवायची. तर ती मला म्हणली, हे दादा कोंडकेंना आपण एकदा भेटू. तर म्हणून मी तिला घेऊन दादांकडे गेलो आणि दादांना म्हटलं, दादा बायको. त्या बरोबर ताबडतोब ते म्हणले, ह्याला मग काल कोण होत्या?
की घेतलेली विकेट अशी ओके, म्हणजे हे तिथल्या तिथं सुचणं त्यांना फार बाप. ग्रेट माणूस. उत्स्फूर्त ते इतकी हजरजबाईपणा इतकी ग्रेट गोष्ट नाही बोलण्याच्या जगामध्ये. मग त्यांच्या मुलाखतीच्या वेळी तुम्हाला असा काही असाच अनुभव आला? नाही, कारण हे सगळं मला माहिती असल्यामुळे मी सावधपणानेच प्रश्न विचारत होतो. ओके. सर, अशी एखादी मुलाखत आहे का की ज्या मुलाखतीमध्ये समोरची व्यक्ती थोडीशी अचानक नाराज झाली किंवा त्या क्षणी चिडली किंवा असं काही, अशी कुठली घटना घडली होती? एकही गोष्ट अशी झाली नाही. 6,000हून अधिक मुलाखतीमध्ये त्याचं साधं कारण असं आहे की व्यक्ती चिडते कशाने आणि खुलते कशाने याचा अभ्यास माझा आधी झालेला असल्यामुळे, प्रश्नाच्या अभ्यासापेक्षा व्यक्तित्वाचा अभ्यास जास्त असल्यामुळे ते चिडणार नाही. आणि विचारताना आपण मानसिकता त्यांची लक्षात घेऊन आपल्या आवाजाची पट्टीपासून शब्दांच्या रचनेपर्यंत लक्षात ठेवलं पाहिजे. हे लक्षात ठेवल्यामुळे नाही कोणी चिडलं. अच्छा, एवढा अभ्यास प्रत्येकाने केला? 100% करायला पाहिजे. बोलण्याच्या जगात ज्यांना करिअर करायचे त्यांनी मूळ माणसाचा अभ्यास करायला पाहिजे. एवढ्या तुम्ही मोठ्या मोठ्या सामाजिक आयडॉल्स ज्यांना आपण म्हणतो, म्हणजे सगळ्याच क्षेत्रातल्या, त्यांच्या मुलाखती घेतल्या. सो त्यांच्या काही वैयक्तिक नातेसंबंधांचा पण अभ्यास तुम्ही नक्कीच केला असेल. सो आजच्या काळात मी थोडंसं मला प्रश्न विचारायचा आहे. माझा प्रश्न असा आहे की आजच्या काळात जे आपण बिघडलेले नातेसंबंध बघतो, वैवाहिक म्हणा, भावा बहिणीतले म्हणा, सो अशा कुठल्या आयडॉल्सचं काही उदाहरण तुम्ही आजच्या लोकांसमोर मांडू शकता का, की एवढं सगळं करून एवढ्या वरच्या लेवलला जाऊन पण त्यांनी या पद्धतीने नातेसंबंध जपले होते, असं कुठलं उदाहरण तुमच्या? अशी बहुतेक सगळे यशस्वी माणसं आहेत ती अशीच आहेत की जे आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील दुःखाची भांडवलं करत नाहीत आणि त्याचा बाऊ करत नाहीत. सगळेच आहेत. आताच जरा जास्त होतं कारण त्यांना मूळ बेस तयार करण्याची तयारी नसते. म्हणजे मुलाखत घेणं म्हणजे समोरच्या व्यक्तीला उगीच काहीतरी वादग्रस्त विचारणं असं नाही? अजिबात नाही. तुम्ही नॉर्मल याच्यातनं विचारत चला, त्याच्यात तुम्हाला त्यांच्या उत्तरामध्ये फोलपणा दिसला किंवा मांडणीमध्ये नाटकीपणा दिसला तर त्याच्यावर तुम्हाला भाष्य करत तुम्हाला वेगळ्या अर्थाने विचारता येऊ शकतं. बरोबर. आपला मूळ उद्देश काय आहे? मुलाखत उत्तम करणं. बरोबर. व्यक्तिगत आयुष्य चव्हाट्यावर आणणं हा नाही. बरोबर. याचं भान मुलाखत घेणाऱ्यांनी ठेवलंच पाहिजे. सर, मग आजकालच्या पॉडकास्टमध्ये काही ठिकाणी हे वापरलं जातं टेक्निक, तुम्ही जे म्हणताय व्यक्तिगत आयुष्याबद्दल प्रश्न विचारायचा. नाही, व्यक्तिगत आयुष्याबद्दल मी विचारतो ना, पण ते विचारताना तुम्ही त्या व्यक्तीला आयुष्यातल्या त्यांच्या काही दुर्दैवी घटनांबद्दल आठवणी करून त्रास देणं हे नाही करूया. मग विचारला हरकत नसते ना. म्हणजे काहींचं मुलं करिअर करतच नाही वडिलांचं, तर तुम्ही याला फारसं उत्तेजन दिलं नाहीत का? त्याला तुमच्या क्षेत्रामध्ये इंटरेस्टच नव्हता, असं विचारता येऊ शकतं करिअर त्यांचं न करणाऱ्यांना. तुम्ही बऱ्याच राजकारणी लोकांच्या मुलाखती घेतल्या, ज्या राजकारणात सक्रिय आहे, अशी आठवणीतली तुमची कुठली मुलाखत आहे? खरं तर राजकारणातल्या घेतलेल्या सगळ्यांच्याच मुलाखती आठवणीतल्या आहेत, पण 2 माणसांना मी विसरूच शकत नाही, म्हणजे बाळ ठाकरे आणि शरद पवार. बाळासाहेब ठाकरेंच्या मी खूप मुलाखती घेतल्या. अगदी पहिल्यांदा मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांना माझं आधी पाहिलेल्या मुलाखती असल्यामुळे ते खुश होते. तर ते मला म्हणाले, या शिवाजी पार्कला तू राहतो कुठे? म्हणलं पुण्याला. मग मुंबईत येऊन कार्यक्रम करतो तर कसा येतो? म्हणलं डेक्कन क्वीननी. त्यामुळे तुला इथे मी दादरला जागा देतो. म्हणलं सर मला नकोय. ते म्हणले ठाकरे देतोय. म्हणलं सर मला खरंच नकोय. ते म्हणले जा मग माझ्या घराच्या बाहेर. बापरे. हा, आणि 10-15 दिवसानंतर त्यांनी एक माणूस घरी पाठवला आणि मला म्हणले ये माझ्या घरी. मी त्यांच्या घरी गेलो तर मला म्हणले तू भिकमंगा नाहीयेस याचा मला खूप आनंद आहे, म्हणून त्यांनी मिठी मारली. आणि त्यानंतर मग आमचा स्नेहच जुळला. तर आपला आप आपण राखला ना तर लोक आपला आप राखतात. हे मी त्यांच्याकडनं महत्वाचं जर काय असेल तर ते शिकलोय ठाकरे साहेबांच्याकडनं. आणि बाकी ते ठाकरे साहेब बोलायला न्यायला दादा माणूस होता. बस झाले हे धंदे असं करणारा माणूस होता. आणि शरद पवारांच्याकडे माहितीचा समृद्ध साठा होता, संदर्भाचं उत्तम भान होतं. आणि त्यांना राजकीय कारणांमुळे लोक काय त्यांच्यावर प्रतिक्रिया नोंदवतात. मी काही कुठल्याही पक्षाचा झेंडा मिरवत नाही, त्यामुळे मी सहज म्हणतो की छान आहे माणूस गप्पा मारायला बोलायला. एकदा ते आणि त्यांच्या पत्नी म्हणजे प्रतिभाताई या मुलाखतीला आल्या. अच्छा. आणि म्हणजे त्या नुसत्या बरोबर आल्या, त्या कधी कुठे जात नाहीत, मिरवत नाहीत स्वतःला, पण त्या होत्या. तर मी शरदरावांना रीतीप्रमाणे विचारलं, म्हटलं पवार साहेब सुरू करूया? ते म्हणले काय
आज आमच्या लग्नाला 50 वर्ष होत आहेत आणि प्रतिभा माझ्या बरोबर प्रथमच आली आहे, तर तिलाच पहिला प्रश्न विचार. अशा मजा येतात, बाप रे बाप. चॅलेंज द्यायचा असतो. कुठल्या नेत्यांच्या मुलाखती तुम्हाला खूप चॅलेंजिंग वाटल्या, म्हणजे त्या करताना अशी मजा आली, आणि जो मुद्दा तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा होता तो पोहोचला असं तुम्हाला वाटतं का? प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी आणि इकडे ठाकरेंची सुद्धा घेतलेल्या इतर काही मुलाखती या चांगल्या पोहोचल्या. अच्छा. कारण मी माहिती काढून घेऊन त्यांना बरोबर मूळ मुद्द्यावर, विषयावर यायचो. सांगतो रे, थांब जरा, असं ते करायचे म्हणून यायचे मूळ मुद्द्यावर. आपली काही वैयक्तिक मूल्य असतात, सो वैयक्तिक पॉलिटिकल काही तत्व असतात आपल्या. सो असं कधी तुम्हाला वाटले की एखादी पॉलिटिकल व्यक्तीची तत्व, म्हणजे समाजाबद्दलची, राजकारणाबद्दलची, कायद्याबद्दलची, जे काय असेल, आणि आपली वैयक्तिक तत्व ह्याच्यामध्ये कुठे फारकत होऊन आपलं काही नाही पटत आहे किंवा असं काही मिस? अगदी खरं सांगू का, आपली मतं सगळी दुसऱ्यांची असतातच असं नाही. बरोबर. तेव्हा ही फारकत असणारच. प्रत्येक तुम्हाला भेटणारी व्यक्ती, जी आपल्याला मुलाखत देणार आहे, तिची राजकीय, सामाजिक बांधिलकी, तत्व, मतं ही आपल्याशी जुळणारी असतातच असं नाही. पण मी अशी स्वतःची मतं दुसऱ्यांच्याकडनं अपेक्षित पण धरत नाही. मुलाखत हा वेगळा सेक्शन आहे आणि त्यांना आपल्याला मी एवढाच बघत असतो, आपल्या चाललेल्या गप्पा पाहणाऱ्या, ऐकणाऱ्या तिसऱ्यांना कशा वाटतात, त्यांना यांच्याबद्दल उत्सुकता काय असेल, त्यांना यांच्याकडनं काय ऐकायला आवडेल, या अनुषंगाने माझे प्रश्न असतात. पर्सनल, व्यक्तिगत मतमतांतराचा आणि त्यांच्या मतमतांतरांचा मी कधीही संबंध जोडायला जात नाही. तुमच्या जवळपास आता 50-52 वर्षाच्या करिअरमध्ये तुम्ही कलाकारांपासून ते क्रिमिनल्स पर्यंत मुलाखती घेतलेल्या आहेत. सो आम्हाला एखादा असा भन्नाट, अगदी क्रिमिनल असं मी म्हणणार नाही, पण त्यांच्याकडनं क्राईम घडला एवढंच. ते म्हणजे पुण्यामध्ये जोशी अभ्यंकर हत्याकांड झाला. अच्छा, जक्कल सुतार. हा, तर ते जक्कल सुतार हे मुळात चित्रकार कलावंत होते रे, आणि अभिनव कला विद्यालयाचे विद्यार्थी होते, आणि मी मनोहर साप्ताहिका करता त्यांच्याकडनं कव्हर डिझायनिंग, फोटो स्केच, लेटरिंग असं करून घ्यायचं. त्यामुळे माझी त्यांची उत्तम दोस्ती होती. आर्टचे स्टुडंट होते. हो, आर्ट. हे त्यांना मी विचारलं जेव्हा आमच्या सविस्तर भेटी झाल्या तेव्हा, की तुम्ही हे कशाला करावं लागलं? त्यांनी काय उत्तर द्यावं? ते म्हणले, आपण हे करू शकतो आणि कोणी पकडू शकत नाही, हे आपल्याला लय भारी वाटतं. विकृतीकडे जाणारी ही गोष्ट होती खरं तर. मी त्यांना त्यांच्या फाशीच्या आदल्या रात्री भेटलोय, कारण त्यांनी इच्छा व्यक्त केली की गाडग्यांना आम्हाला भेटायचं आहे. बापरे. हा, म्हटलं एकदम यांना काय झालं, म्हणून मी गेलो. तर जक्कल म्हणला, आपण तर अभिनव कला विद्यालयापासून भेटतोय, तू विश्वासार्ह आहेस म्हणून तुला एक छोटं काम सांगण्याकरता मी आज बोलवलंय, उद्यापासून मी नसणार. हा, बापरे. म्हटलं काय काम आहे? तुला माझी मैत्रीण माहितीये, एवढी माझी चिठ्ठी त्या मैत्रिणीला दे, कारण आता मला जाता येणार नाही, तिला देता येणार नाही. अरे बापरे. तर क्रिमिनल्सचा सुद्धा विश्वास क्रिएट करणं हे आपले अच्छा कामगिरी आहे. अरे, तुम्हाला क्रिमिनल्सच्या व्यक्तिमत्वामध्ये काय वेगळेपणा असा जाणवला मुलाखत घेताना? नाही, काय नाही हो, ते काहीतरी आपण इतरांपेक्षा वेगळं करायला जातोय असं आणायला जातात, आणि त्यातनं या सगळ्या दुर्घटना घडतात. काही खरं त्यांच्याही मनात अगदी तेवढं करायचं नसतं. खरं, अगदी खरं सांगायचं तर शिक्षेपेक्षा झाल्यावर ते शिक्षा करायला डिक्लेअर होऊन सामोरे जाईपर्यंत त्यांची असते मस्ती, नंतर त्रासदायकच होतं. विशेषतः घरातल्यांना होणारा त्रास पाहिल्यावर त्यांना त्रास होतो. तुम्हाला असं मनापासून कधी वाटलं होतं की एखाद्या व्यक्तीची मुलाखत घ्यायलाच पाहिजे, पण तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेपर्यंत ती व्यक्ती दुर्दैवाने हे जग सोडून गेली, हे तुमच्या मनाला खूप चटका बसतो, तर तुम्हाला असं वाईट वाटलं की यार या व्यक्तीची मुलाखत घ्यायची राहून गेली? अशी कुठली व्यक्ती किंवा अशी जिवंत असलेल्यातल्या आणि गेलेल्यातल्या पैकी परवाच ज्यांच्याबद्दल सगळीकडे छापून आलाय अशा व्यक्तीची मुलाखत घ्यायला मला खूप आवडली असती. मनमोहन सिंग. मस्त माणूस होता बोलायला, आणि मुळात अर्थात तज्ञ होता तो, अर्थशास्त्र उत्तम, त्यांची घ्यायला आवडली असती. पण अजूनही मला असं वाटतं की घ्यायची राहून गेली माझी म्हणजे नरेंद्र मोदी. सगळ्यांच्या घेतल्या, पंतप्रधानांपासून, राष्ट्रपतींपासून, अब्दुल कलाम ते अमिताभ बच्चन, पण यांची राहून गेली अजून. आणि राहून गेली म्हणजे काय, मी घेऊ का म्हणून विचारला जात नाही.
त्यांच्यापैकी कोणी संबंधित आणि तुम्ही यांची घ्याल का तर घेतो, म्हणून ती राहिले एवढंच. पण ही नक्कीच घडून यावं अशी मी पण प्रार्थना करतो. अरे कारण ती फारच दिग्गज असेल ती मुलाखत. त्याला मी विचारेन त्यावेळेला पण काय की तुम्हाला संपूर्ण वेळ सर्व क्षणी खरं बोलता येतच का? अच्छा, ही म्हणजे उत्सुकता आहे ना, म्हणजे व्यक्तिगत. हो नाही त्यांच्यावरचा हा अप्रत्यक्ष सुद्धा आरोप नाही. त्यांचं उत्तर काय असू शकेल काय माहिती. तयार माणूस आहे, देतील. पण ती मुलाखत सर आम्हाला नक्की ऐकायला मिळो अशी आमची खूप इच्छा आहे. मला घ्यायला मिळो अशी माझी इच्छा. अच्छा, नक्कीच नक्कीच. सर तुम्ही जे म्हणलात की व्यक्तींचा संग्रह आणि तुम्ही जे ऑब्झर्वेशन केल्यात, डायरीमध्ये लिहिल्यात, व्यक्तींचा तुम्ही सगळा हे ठेवता डाटा सारखं. सो अशा कुठल्या व्यक्ती आहेत की ज्या तुम्हाला प्रेरणास्थान म्हणून तुम्ही मानता की नाही बाबा या व्यक्तींनी खूप जास्त समाजासाठी काम केलं आणि तुम्हाला खूप त्यांच्याबद्दल प्रेरणा वाटते? समाजासाठी काम करणारे खूप जण आहेत, खूप जण आहेत. म्हणजे एस.एम. जोशी आहेत, समाजवादी पक्षाचे, साध्या रेंग्या शर्टात सदाशिवपेठेतल्या कोपऱ्यातल्या वाड्यात राहणारे, आणि ते अनेकांचे मार्गदर्शक होते. ते पंतप्रधान सुद्धा होऊ शकले असते. कसली ज्यादा अपेक्षा नाही, काही नाही. त्यांची एखादी आठवण सांगा. त्यांची आठवण काय सांगणार मी कारण त्यावेळेला तसा तुलनेने लहान होतो. पण साधे राहायचे अगदी, आणि घरात गेल्यानंतर पहिले म्हणायचे, तू घरातनं किती निघालास माझ्याकडे यायला? इतक्या वाजता. म्हणजे खाल्लेलं नाहीस काही, बस आधी खायला पाठव सांगायचे. तारा यांना खायला दे. तारा म्हणजे त्यांची बायको, ताराबाई. हा, कोणाकोणाच्या मुलाखती आतापर्यंत घेतल्यात. आणि तुला मुलाखती सोडून आणखीन कशात रस आहे? म्हटलं खूप गाण्यात आहे, चित्रकलेत आहे, याच्यात आहे, त्यात आहे. हो का? तो तुझा इतर क्षेत्रातला रसही मला दिसू दे. अच्छा. आणि मग मी ते लक्षात ठेवून एस.एम. जोशींचं स्केच काढलं उत्तम, आणि ते त्यांना भेट म्हणून दिलं, जे माझ्याकडे आहे स्केच. माझं स्केचिंग आहे. अच्छा. बऱ्यापैकी स्केच केलेली आहेत मी. साधारण एक 600-700 स्केचेस असतील. हा, पण ती स्केचेस म्हणजे अख्खं शरीर नाही करतायत, कारण मी चित्रकार नाही. पण चेहरा येतो, कारण डोळ्यात बघतो ना मी. सर तुमची बाजूच माहित नाही लोकांना. नाही माहिती, म्हणजे आमच्या तरुण लोकांना तर माहित नाही. त्याच्यावर काही सांगा आपले. डोळ्यात कळतं हा गंडवतोय का नीट बोलतोय. त्याच्यामुळे मुलाखतीच्या करता म्हणून मी ते बघत असतो. पण ते करता करता मला त्याच्या डोळ्यातले भाव, चेहऱ्यावरचे बदलणारे भाव हे कळत जातात. ते लक्षात राहिल्यामुळे कोणाही व्यक्तीचं ते पहिल्यांदा पाहत असल्यामुळे ते काढू शकतो. तुम्हाला सर आवडलेलं कुठलं? सर्वात माझं उत्तम चित्र आलेलं आहे काढून झालेल्यापैकी माणिक परमा. त्यांचा जो अगदी साधेपणा होता ना, तो किती वर्णन केलं तरी आपल्याला मांडता आला नसता. तो माझ्या स्केचमधनं मांडता आलाय. आणि तसं बाळ ठाकरेंचं पण काढलंय उत्तम. आणि राज ठाकरेंनी माझं काढलेलं चित्र ते माझ्या विशेष लक्षात. राज घरी आलेला असताना तो म्हणला, जरा चष्मा लावून हास रे. तो हसलास की जरा वेगळी प्रतिमा दिसते. तर ते त्यांनी काढलंय 5 मिनिटात. 5 मिनिटात. हा सगळा देवाणघेवाणीचा आहे. हो, देवाणघेवाण म्हणजे अशी पैशाची नाही, आपल्या एकमेकांच्या प्रेमातनं त्याच्या कर्तृत्वाची केलेली देवाणघेवाण. एवढी वर्ष सातत्याने, आत्मीयतेने, आवडीने या क्षेत्रात सर तुम्ही काम करता, याचं रहस्य काय? म्हणजे तुम्हाला काय मोटिवेट करतं सर? तुम्हाला जे काम करायचं आहे त्याविषयीची उत्सुकता कशातनं टिकते? नाविन्यातनं. बरोबर. तर मी मुलाखत घेणे हा करिअर करायचं ठरवल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखती घ्यायच्यात हे मनात संकल्पून त्या दृष्टीनं माणसं बघत गेलो, आणि त्या माणसांचा डाटा बघत गेलो, त्या माणसांपर्यंत जोडण्यासाठी माणसं जोडत गेलो. त्यामुळे कंटाळा नाही आला कधी. आणि हे किती काळ चालू शकतात. आता मी 75 रनिंग आहे. बापरे. पण अजून खूप मुलाखती घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला असं कधी क्विट करावं या लाईन मधनं किंवा माघार घ्यावी असं कधी वाटलं? एकदाही नाही, एकही क्षणी नाही. मग आजकालच्या मुलांचं असं काय चुकतं की बाबा ते असे प्लॅनिंगच नसतं. जातात कोणीतरी, हा करतो म्हणून मी करतो, मी करतो म्हणून तो करतो. ते करताना पूर्वतयारी नाही. ज्यांना भेटायचंय त्यांच्याशी बोलण्याच्या क्षमतेपासून, बोलण्याच्या पद्धतीपासून, सगळ्यात होणाऱ्या चुकांमुळे त्यांच्यावर होणारे आक्षेप, या सगळ्यांनी कुठेतरी खंत वाटते आणि पळ काढतात. काही कारण नाही ना, आपलं चूक होणारच नाही असं पक्क बाळगून जायचं. मस्त भेटतात लोक. खरंय. आपण लोकांना चॅलेंज वाटलो पाहिजे, लोक आपल्याला नाही. म्हणजे हा सगळा विचार आजकालच्या पिढीने केलाच पाहिजे. 100% करायला पाहिजे, आणि रोज करायला पाहिजे.
सर आता तुम्ही मुलाखतीच्या थ्रू इतक्या लोकांचं पूर्ण लाईफ बघितलंय, म्हणजे जसं त्यांचं करिअर किंवा हे पूर्ण बघितलं. सो आजकालच्या मुलांचं जे करिअरचा जो पाथ असतो किंवा त्यांचं जे कन्फ्युजन असतं किंवा त्यांना नाही कळत बऱ्याचदा, तर त्याच्यावर तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता म्हणजे त्या मुलांच्या? अरे काय, खरं तर मी मार्गदर्शन करण्याइतपत मोठा माणूस नाही, पण एवढंच मी म्हणेन की आपण रोज डायरी लिहावी. म्हणजे आपण काय करतोय ते बरोबर करतोय का नाही, त्यात काही कमी पडतोय का आणि काय नवं करता येईल हे लिहिता लिहिता आपल्याला सुचत जातं. लोकांनी सांगण्याची वेळ सुद्धा येत नाही. मी डायरी लिहितो गेले 55 वर्ष. 2ला जरी रात्री आलो घरी तरी 2 नंतर मी डायरी लिहून मगच झोपतो. तर काय काय लिहितो डायरीत? सगळं, पण अगदी म्हणजे 4 पानी डायरी लिहित नाही, पानभरातच डायरी लिहितो. आणि ती सुद्धा 8ला उठलो, 8 ते 8:30 हे, 8:30 ते 9 हे, 9 ते 9:30 हे असं नाही लिहित. मग आज मी एका नव्या मंडळींच्या मुलाखतीला सामोरं गेलो आणि त्यांची सगळी संकल्पना, त्यांची सगळी बांधणी स्टुडिओची, त्यांचं या क्षेत्रातलं येणं, याच्याकडे बघण्याचा आशावादी दृष्टिकोन आहे, तो चांगला वाटला. अशी माझी त्यांच्याबद्दलची न विचारलेली शेरेवटी असते ती त्यात नोंदवली जाते. म्हणजे व्यक्तीबद्दलचा अभ्यास आणि संस्था. तुमच्याकडे गेल्या 55 वर्षांच्या जवळपास व्यक्तींचा अभ्यास आणि हे सगळं साधारण 6 ते 6.5 हजार लोकांचा माझ्याकडे अभ्यास. नुसतं गाणं घेतलं ना तर नुसत्या गाण्यामध्ये भीमसेन जोशी, माणिक वर्मा, हिराबाई बडोदेकर, ज्योत्स्ना बोळे, त्यानंतरच्या टप्प्यावरचे वसंतराव देशपांडे आणि त्या अगदी त्यापासून ते इकडे आनंद भाटे पासून ते अनेकांपर्यंत. आनंद भाटेचं तर पहिलं गाणं माझ्या घरी झालंय. असं प्रत्येक क्षेत्रातलं, हे क्लासिकल आणि नाट्यसंगीत सोडा सगळ्यात. तर संगीताचा विषय निघाल्यामुळे एक प्रश्न आहे. तर क्लासिकल म्युझिक आता बऱ्यापैकी बदलत चाललंय. म्हणजे आधीचं क्लासिकल म्युझिक इतकं दर्जेदार, तर आताचं जे म्युझिक आहे आणि पूर्वीचं म्युझिक आहे याच्याबद्दल तुमची काय टिप्पणी तुम्ही? याच्यावर एवढं भाष्य करण्याइतपत मी त्या क्षेत्रातला तज्ज्ञ नाही. भाष्य नाही करणार मी 100%. आपण कशावर भाष्य करायचं याचं भान आपल्याला असलंच पाहिजे. बरोबर. म्हणजे मग आपलं वाया जात नाही केलेलं बोलणं. पण एक या माणसांचा व्यक्तित्वाचा अभ्यास म्हणण्यापेक्षा अनुभव घेतले छान. एखाद्या शास्त्रीय संगीतामध्ये दिग्गज कलाकाराचा एखादा अनुभव किंवा किस्सा सांगा ना. आता उदाहरणार्थ मी वसंतराव देशपांडे आणि भीमसेन जोशी यांच्याबरोबर कलकत्त्याला गेलो होतो. आणि तिथे गेल्यावर भीमसेनांना म्हणाले की अरे आम्ही त्यांच्या संतवाणीचं निवेदन करायचो. आणि अगदी पहिलं निवेदन 73 साली केलं होतं, 1973. तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा शिकवलं की संतवाणीच्या निवेदनाला निवेदन नाही म्हणायचं, निरूपण म्हणायचं. तर इतकं माझी काळजी घेणार ते असल्यामुळे मी त्यांना कलकत्त्याला गेल्यावर म्हटलं काय इकडे वेगळे विशेष काय नाही म्हणे, हिरवे टांगे आहेत मस्त, आपण गाडी ठेवू इथेच आणि हिरव्या टांग्याने जाऊ. आम्ही टांग्याने निघालो. टांगा सुरू झाल्यावर वसंतराव आणि भीमसेन दोघंही आलापी घ्यायला लागले. ते आलापी घ्यायला लागल्यावर एका वळणावर टांगा थांबला तर हे थांबले. हे थांबल्यावर तो टांगेवाला मागे वळून म्हणाला अरे पुरिया धनाश्री तो अच्छा चल रहा था क्यों ठहरे? तर मला भीमसेन म्हणले मी सांगतो ना कोणालाही कधीही दुय्यम समजू नका, त्या टांगेवाल्याला पुरिया धनाश्री माहितीये. असं या माणसांकडनं मला शिकता खूप आलं, खूप. मी या सगळ्यांचा ऋणी आहे. आताचा जो तुम्ही काळ बघितला त्याच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन, म्हणजे ऑफकोर्स तुमच्या काळात पण होती, पण आता वैविध्य खूप झालंय. इंटरनेटमुळे खूप गोष्टी बदलल्यात आणि मुलांना ना खूप जास्त क्षेत्र ओपन झालेली आहेत. सो तुम्ही ज्या ज्या लोकांचे इंटरव्ह्यूज घेतले, ज्या ज्या लोकांकडनं तुम्हाला जे जे ज्ञान मिळालं, त्याच्यामध्ये एक सक्सेसफुल होण्यासाठी एक लेवल स्टेप बाय स्टेप वरती आयुष्यात जाण्यासाठी आजच्या तरुण पिढीसाठी तुम्ही काय सांगू शकाल? तुमचं ऑब्झर्वेशन. जे काही करायचं ते पूर्ण अभ्यास करून करा, डोक्यात हवा जाऊ देऊ नका, हे एका ओळीत सांगेन मी. मी अजून अभ्यास करतो. आज मला मुलाखत घ्यायची नाही, पण तुम्ही माझी मुलाखत घेणार तर आपण काय काही गोष्टी बोलल्याच पाहिजेत, त्याच्या मी नोट्स केलेल्या आहे. बघितल्या नाही तेवढंच सवयीमुळे. म्हणजे आजकालच्या पिढीचा अभ्यास खूप कमी पडतो, तयारी कमी पडते थोडी, आणि स्वतःला ओव्हर स्मार्ट समजतात. असं कोणी नसतो, टप्प्याटप्प्यानेच होत जातो आपण. म्हणजे तो अनुभव तुम्हाला स्मार्ट बनवत जातो. नक्की. पण तेवढा पेशन्स नसतो आजकालच्या लोकांना. असं म्हणता येईल. मी काही असं भाष्य करत नाही, कारण मी कोणत्याही नव्या जनरेशनवर वगैरे भाष्य करण्या इतपत स्वतःला शहाणा समजत नाही.
सर, पण तुमचा अनुभव आम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. पण तो ऐकणाऱ्यांना सांगावा ना. हा आला आम्हाला सांगायला, असं नाही वाटतं का मजाला? सर, सो तुम्ही इतका आज आम्हाला वेळ दिलात. अरे खरंच काय. तुमच्या आयुष्यभराचं सगळं शिकलेल्या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्यात, तरुण पोरांपर्यंत पोहोचल्यात. खरंच खूप थँक्स. अरे थँक्स काय, मला वर्षांनी दिलं ते मी तुमच्यापर्यंत नेतो एवढं. आणि मोदीजींबरोबर तुमचा इंटरव्ह्यू लवकर व्हावा, तुम्ही खरंच खूप मनापासून. अरे त्याबद्दल धन्यवाद, मला आवडेल. मग कसा वाटला पॉडकास्ट? मला तर खूप मजा आली. आणि तुम्हाला? आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा की हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला. आणि असेच इंटरेस्टिंग अवलिया व्यक्तिमत्वांचे पॉडकास्ट ऐकण्यासाठी आमच्या वॉट स्टुडिओच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा आणि बघत राहा व्हॉट्सअप.